नमस्कार, मी विशाल परदेशी. सुप्रभात. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने. ही बातमी अशी आहे की मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज मांडला जाईल. हा अर्थसंकल्प यापूर्वी ऑनलाईन सादर केला जाणार होता, मात्र अर्थसंकल्प ऑनलाईन सादर केल्यास आंदोलन करण्याचा इशारा भाजपने दिला. त्यानंतर मुंबई महापालिका आणि सत्ताधारी शिवसेना नमली आहे. आज प्रत्यक्षात हा अर्थसंकल्प सादर होणार आहे. स्थायी समितीच्या बैठकीत पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल हा अर्थसंकल्प सादर करतील. या अर्थसंकल्पातून मुंबईकरांसाठी कोणती तरतूद केली जाते याबद्दल मोठी उत्सुकता आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पातून मुंबईकरांना नेमकं काय मिळणार हे बघणं फार महत्त्वाचं आहे. आर्थिक राजधानीचा संकल्प जर आपण बघितला तर उपनगरीय रुग्णालयांचं होणार विस्तारीकरण, त्याचबरोबर CBSE ICSE शिक्षणावरती देखील भर देणं फार महत्त्वाचं आहे. समुद्राचं पाणी गोड करण्यावरती भर देण्याबद्दल काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात. तर मनोरीच्या प्रकल्पावरती भर देणं आवश्यक आहे, तो दिला जाईल. शिवाय मिठी नदी पर्यटनावरती भर देण्यात येईल. तर आरोग्य सुविधांचं आधुनिकीकरण, अद्ययावतीकरण, तर उपनगरीय रुग्णालयांचं होणारं विस्तारीकरण हे देखील महत्त्वाचं आहे. त्याबद्दल काय तरतूद केली जाते का हे बघावं लागेल. बोलूयात आमच्या मुंबईचे प्रतिनिधी सुष्मिता बदाणे पाटील आपल्याबरोबर आहेत. सुष्मिता, दोन महत्त्वाचे मुद्दे आहे. एक तर येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुका सगळ्यांसाठीच प्रतिष्ठेच्या आहेत. दुसरीकडे आपण जर बघितलं तर कोरोनाच्या सगळ्या संकटातनं उभारी घेत मुंबईकर पुन्हा एकदा उभे राहिलेले आहेत. अशावेळी या अर्थसंकल्पाकडनं काय अपेक्षा आपल्याला ठेवता येईल? खरं तर आपण बघतोय की मुंबई महानगरपालिका निवडणुका येऊ घातल्या आहे, त्याचं बिगुल वाजलेलं आहे आणि त्या निमित्तानं हे बजेट म्हणजे देशातील सगळ्या श्रीमंत महानगरपालिकेचं बजेट आज जाहीर होत आहे. परंतु या बजेटमध्ये अनेक गोष्टी, अनेक प्रकल्पांसाठी भरीव तरतूद होणं अपेक्षित आहे. मागच्या वर्षामध्ये अर्थात 2021-22चा विचार केला तर 39,038 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केलेला होता. यामध्ये वाढ होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. साधारणपणे 7 ते 8% हा अर्थसंकल्प वाढू शकतो असंही म्हणावं लागेल. कोरोना काळामध्ये आर्थिक घडी विस्कटलेली होती. काही वेळा आपत्कालीन निधीमधनं सुद्धा मुंबई महानगरपालिकेला पैसे काढावे लागले होते या सर्व आरोग्यविषयक उपाययोजनांसाठी. त्यामुळे आरोग्यविषयक सोयीसुविधा, आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण मिळावं याकरता आणि काही महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्याकरता मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वपूर्ण तरतुदी होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळू शकतं. काही महत्त्वपूर्ण प्रकल्प म्हणायचे तर कोस्टल रोड असेल, मुलुंड ते गोरेगावचा रस्ता जोडणं असेल, त्यासाठी एक वेगळा पूल बनवणं आणि सगळ्यात महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे समुद्राचा किनारा जो मुंबईला लाभलेला आहे त्या अरबी समुद्राचं खारं पाणी गोडं करणं, यासाठी सुद्धा भरीव अशी तरतूद या प्रकल्पाला होणं अपेक्षित आहे. मुंबईकरांची सेकंड लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेस्टच्या बाबतीत सुद्धा भरीव अशी तरतूद होणं अपेक्षित आहे. कारण आर्थिक तोटा बेस्टने गेल्या काही वर्षांमध्ये अनुभवलेला आहे. त्यातच ग्रीन रिव्होल्यूशन आणण्याच्या प्रयत्नामध्ये म्हणजेच ज्या आदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षा आहे पर्यावरण मंत्री म्हणून की आपण आता नव्यानं ग्रीन अशा व्हेइकल्स ज्या इको फ्रेंडली असतील, कंबशन फ्री असतील आणि त्यासाठी लागणारी वीज ही मुंबई महानगरपालिकेच्या बेस्टकडनंच असतील, म्हणजे स्वयंपूर्णसुद्धा असतील, अशा पद्धतीच्या बसेस आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तोही एक महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आपण म्हणायला लागेल. कारण बेस्टला जिवंत ठेवणं हे आत्ता अतिशय महत्त्वाचं आहे. सर्वसामान्यांचं वाहन हे बनलेलं आहे. आणखीन एक महत्त्वपूर्ण प्रकल्प ज्याविषयी सगळ्यांमध्येच उत्सुकता आहे ते म्हणजे कचऱ्याची विल्हेवाट लावणं. पूरग्रस्त मुंबईचे दरवर्षी आपल्याला पाहायला मिळते. तो पूर हटवण्यासाठी, ते पाणी हटवण्यासाठी महत्त्वपूर्ण कामं होणं अपेक्षित आहे. त्यामुळे आजच्या अर्थसंकल्पामध्ये ही येणाऱ्या निवडणुकांची तयारी होण्यामागची सुरुवात असली तरी सुद्धा छुप्या पद्धतीनं काही कर लादले जाऊ शकतात. कारण थेट प्रत्यक्षपणे कर लादणं हे सत्ताधारी शिवसेनेला आगामी काळामध्ये कठीण होऊ शकतं, कारण निवडणुका येऊ घातल्या आहेत. सर्वप्रथम तर या निवडणुका मुंबई महानगरपालिकेद्वारे ऑडिओ व्हिज्युअल व्हर्च्युअल पद्धतीनं सादर केल्या जाणार होत्या. ह्या सगळ्या अर्थसंकल्पाची लाईव्ह लिंक ही दिली जाणार होती
परंतु भाजपने या संपूर्ण प्रकरणाला विरोध दर्शवल्यानंतर आज प्रत्यक्ष स्वरूपात देखील हा अर्थसंकल्प स्थायी समितीमध्ये सादर होणार आहे। साधारण सकाळी 10 वाजता एज्युकेशनचं बजेट येईल, शिक्षणाविषयीच्या तरतुदी त्यामध्ये स्पष्ट होतील। त्यानंतर स्थायी समितीचं बजेट हे साधारणपणे 11 वाजता जाहीर केलं जाईल आणि संध्याकाळी 4 वाजता पालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल याबाबतची एक पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहेत। विशाल, धन्यवाद सुष्मिता या सगळ्या माहितीबद्दल। त्यामुळे मुंबई महापालिकेच्या आज सादर होणाऱ्या बजेटकडनं सामान्य मुंबईकरांना अपेक्षा आहेत। पाहूयात यातनं मुंबईकरांच्या पदरात काय पडत आहे। पुढे पाहूयात, कथित 100 कोटी वसुली प्रकरणातील परमबीर सिंग यांनी ईडी समोर दिलेल्या जबाबातून अनेक धक्कादायक खुलासे समोर आलेत। परमबीर सिंग यांनी आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले। सचिन वाझे यांना पुन्हा नोकरीत घेण्यासाठी गृहमंत्र्यांनी आदेश दिल्याचं परमबीर सिंग यांनी सांगितलं आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्याचबरोबर आदित्य ठाकरेंनी थेट सूचना दिल्या होत्या असा गोप्यस्फोटही त्यांनी केला। तर वाझेला नोकरीत घेण्यासाठी अनिल देशमुखांनी 2 कोटी वाझेंकडे मागितल्याचाही आरोप केला। त्यामुळे 100 कोटी वसुली प्रकरणातील परमबीर सिंग यांनी ईडी समोर दिलेल्या जबाबातनं काही महत्त्वाचे खुलासे होताना दिसत आहेत असं त्यांनी स्वतः या ठिकाणी त्यांच्या जबाबात काय म्हटले बघा। त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवरती गंभीर आरोप केले। सचिन वाझे यांना पुन्हा नोकरीत घेण्यासाठी गृहमंत्र्यांनी आदेश दिल्याचं परमबीर सिंग यांनी सांगितलंच, पण त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी थेट सूचना दिल्या होत्या असा गोप्यस्फोट त्यांनी केलाय। तर वाझेला नोकरीत घेण्यासाठी अनिल देशमुखांनी 2 कोटी वाझेंकडे मागितल्याचा देखील आरोप त्यांनी केल्याचं आपण पाहतोय। धक्कादायक आहे हे सगळं आणि जशी जशी चौकशी या प्रकरणात पुढे जाताना आपण पाहतोय त्यात फार मोठ्या प्रमाणात वेगवेगळे खुलासे होताना दिसत आहेत। म्हणजे आतापर्यंत जर आपण लक्षात घेतलं या प्रकरणामध्ये तर वेगवेगळे मुद्दे समोर येताना दिसत आहेत आणि त्यात आता तर जी चौकशी परमबीर सिंग यांची करण्यात आलेली आहे त्यामध्ये परमबीर सिंग यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावरती गंभीर आरोप केले। त्यांनी म्हटलंय की म्हणजे गृहमंत्र्यांनी तर त्यांना नोकरीत परत घेण्यासाठी दबाव आणलेलाच होता, पण उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी थेट सूचना दिल्या होत्या की काही करून सचिन वाझे यांना पुन्हा एकदा सेवेत घेतलंच पाहिजे। याच विषयी अधिक तपशील आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्याबरोबर आहेत। प्रशांत, परमबीर सिंग यांनी थेट मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरेंचं नाव घेणं हे गंभीर म्हणायचं का? हे नक्कीच गंभीर म्हणायचं, कारण हे प्रकरण ज्या पद्धतीनं ज्या वळणावर आता जायला सुरुवात झालेली आहे त्याच्यामधून अजून वेगवेगळे नवे सगळे समोर येत आहे। त्याचे कधी ईडी समोरचं स्टेटमेंट असो किंवा कधी वेगवेगळ्या प्रकारच्या कोर्टामध्ये ट्रायल असो, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा थेट सचिन वाझे याच्यावर आशीर्वाद होता अशा प्रकारचा अर्थ या स्टेटमेंटमधनं व्यक्त होतोय। म्हणजे अनिल देशमुख हे एकटेच फक्त अनिल देशमुख यांनी 2 कोटी रुपये मागितले होते सचिन वाझेला सर्व्हिसमध्ये परत घेण्यासाठी, हे सचिन वाझेने यांना सांगितलं होतं। म्हणजे हेही आहे, जर का जसं बघितलं तर आपल्याला सचिन वाझे शिवसैनिक म्हणून सुद्धा त्यांना काम केलं होतं, शिवसेनेच्या पदावर सुद्धा तो होता, याची कल्पना सगळ्यांनाच आहे। आणि याचवेळेस सचिन वाझेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी स्वतः इंटरेस्ट आणि इन्फ्लुएन्स घेऊन परत आणलेलं आहे आणि त्यांनीच अनिल देशमुख यांना सुद्धा थेट सूचना दिल्या आहेत अशा प्रकारचा अर्थ ध्वनित होतो। देशमुखांना इंटरेस्ट होता फक्त 2 कोटी रुपयामध्ये आणि म्हणून त्यांनी 2 कोटी रुपये मागितले होते। हे अशी जी सगळी माहिती आहे सचिन वाझेंनी परमबीर सिंग यांना सांगितलेली आणि आता त्यांनी ते जसं भात्यातनं हळूहळू बाण बाहेर काढतात तसं वेगवेगळ्या प्रकारचे खुलासे हे केले जात आहे। अर्थात अशा सगळ्या गोष्टींना पुरावे कोणते नसतात। परमबीर सिंग यांनी सचिन वाझे यांनी मला म्हणजे लेखी बोलेच ना लागे, मला ऐकलेलं, सांगितलेलं, बोललेलं, त्यामुळे परमबीर सिंग यांना सचिन वाझे यांनी सांगितलं असं परमबीर सिंग यांनी सांगितलेलं आहे। बरोबर, या सगळ्या गोष्टीचे कोणते पुरावे निश्चित नसतात। त्यामुळे या सगळ्या विषयातनं वेगवेगळ्या प्रकारचे खळबळजनक आरोप तयार होतात, वातावरण गढूळ होतं आणि खुलासे, दावे, प्रतिदावे केले जातात। पण आता याच्यातनं असं जर का झालंय तर आता खरोखर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचीही चौकशी, यांच्याकडे खुलासा मागितला जाणार का, हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे। धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल। तर परमबीर सिंग यांचे हे खळबळजनक आरोप आपण बघतोय। या सगळ्या प्रकरणात सचिन वाझेला सेवेत परत घेण्यासाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी थेट सूचना दिल्या होत्या असा आरोप त्यांनी केलेला आहे।
पुढे पाहूयात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत न्यूज 18 नेटवर्कचे एडिटर इन चीफ राहुल जोशी यांनी घेतली आणि या मुलाखतीत त्यांनी या वर्षीच्या अर्थसंकल्पावरती काय म्हटलंय पाहूयात. Dil mange more. So what exactly are you planning to do with BPCL? Are you hopeful that it will get done this year, in the next year? And what about others like the Shipping Corporation of India and BEML? As I said in this budget, if you would have noticed, since right up front I've said that I'm underlining the continuity of messages and policy prescriptions mentioned in the last budget. I continue with that. So I actually don't think it's necessary for me to list out everything that I listed out last time, but my commitment to it continues. Air India was a particularly complex subject, and in that too, to keep the transparency at every stage, to be completely compliant in terms of all the diligences that had to be done. It took quite a lot of working together with a lot of people, and that's how it should be, because we are accountable. Just ask you a little bit about the LIC IPO. What exactly is the status of that? It's going fine. And It'll happen. Okay, and this year, do you I think the schedule is, yes, it should happen this year itself. And how much are you planning to divest, and what is the valuation? Some benchmark? We'll announce it Okay. at a time. Okay, but it'll happen this year, and the money will come in this. Yes. Okay, that's great news. Having said all this, I think with Air India privatization happening, LIC, as you've just pointed out, the one thing I want to ask the finance minister is, why is your disinvestment target so low? Just 65,000 crore for next year. That you could probably get, a chunk of it could come just from BPCL. I fully understand. Like the many other things about the budget, there was a time when people said, why is your disinvestment target so high? It's unrealistic. And you're right in asking me, why is it so low? It's a question of, I suppose, recognizing disinvestment will have to happen with all the process, and also the question of timing your disinvestment. I've also been asked why during the COVID, stock market has been performing very well. This is the best time, you should have done it. It could be, but it's not just the stock market which decides on a public asset to be disinvested. There are so many other factors. Yes. I have to take everybody on board and move. So certainly these are things which, to be accountable, we mention it in the budget. To be accountable at every point in time, we have to answer questions of the media about it. Is the digital currency by RBI? When is it likely to happen? Some details that you could share at this point? When is it likely to happen is something which I can only answer by saying one word: sooner rather than later. Because once it goes through the parliament, I've just placed it there, it has to get cleared, and post that the RBI will move forward to take the cabinet approval and then go ahead with issuing the digital rupee, I suppose. So it should happen sooner. What about fintechs and digital payments? They are another very, very important core area. What is the government's vision and roadmap for digital payments, and how do you look at neobanks? First of all, on the digital payments, is there something which I need to say? During the pandemic, Yes. look at how Indian citizens, people like you and me, have readily accepted digital payments as a medium through which they can run their daily lives. And in this, there is no difference between rural or urban, women or man, or educated or semi-literate, none of that. Yes. Truly democratized digital environment. And in that, we were also successful in being able to reach out to
every eligible citizen during the pandemic when the Prime Minister wanted monies to be given to them to meet up with any exigency that might arise. When even developed economies were looking at people to go deliver checks doorstep, we didn't do any of that. We had accounts directly receiving the money. So India has shown great strides in the payment ecosystem, in democratizing digital adoption. पाहूया त्यानंतर महत्त्वाची बातमी अशी आहे पुण्यातनं की पुण्यात मंगळवारी राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांनी भाजपचे नगरसेवक फुटणार असा दावा केल्यानं खळबळ उडालेली असताना आता भाजपनंही राष्ट्रवादीला करून दाखवतो असं आव्हान दिलंय. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नगरसेवक फोडाफोडीचं राजकारण करण्याची शक्यता आहे. पण त्याआधीच दावे दाव्यांनी राजकारण तापल्याचं चित्र आहे. पुण्यात प्रभाग रचनेनंतर आता फोडाफोडी होणार. भाजपचे 16 नगरसेवक राष्ट्रवादीच्या संपर्कात. शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या दाव्यानं खळबळ. तुमच्या आधी आम्ही करून दाखवू, भाजपचं प्रत्युत्तर. पुणे मनपाची बहुप्रलंबित प्रभाग रचना जाहीर होताच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नगरसेवकांच्या फोडाफोडीचे दावे प्रतिदावे सुरू झालेत. यात राष्ट्रवादी काँग्रेसनं आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतंय. शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी मनासारखी प्रभाग रचना झाल्याचं सांगितलं आणि भाजपचे 16 नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा केला. सकाळी साधारणतः 11:30-12ला ही प्रभाग रचना वेबसाईटवर अपलोड झाल्यानंतर भाजपच्या साधारणतः 15 ते 16 नगरसेवकांनी माझ्याशी संपर्क साधलेला आहे आणि एकूणच बदलती परिस्थिती, प्रभाग रचनेची एकूणच झालेली परिस्थिती पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीशिवाय त्यांना पर्याय नाही असं त्यांचं एकूणच मत झालेलं आहे. पालिका वर्तुळात राजकीय बॉम्ब फोडून प्रशांत जगताप स्वतः तिरुपती बालाजीच्या दर्शनाला निघूनही गेले. पण त्यांच्या दाव्यावर खुलासे करताना भाजप नेत्यांची चांगलीच धावपळ झाली. राष्ट्रवादीनं चॅलेंज केलंच आहे, तर त्यांच्या आधी आम्हीच राष्ट्रवादीचे नगरसेवक फोडून दाखवू असं प्रतिआव्हान भाजपच्या शहराध्यक्षांनी राष्ट्रवादीला देऊन टाकलं. नेहमी त्यांचे स्टेटमेंट बदलले जातात. त्यांनी जो दावा केलाय 16 भाजपचे नगरसेवक त्यांच्या संपर्कात आहेत, प्रवेशाच्या परिस्थितीत आहेत, ह्या दाव्यामध्ये काहीही खरेपणा नाहीये. मी त्यांना आव्हान देतो, त्यांच्या पक्षातले जे नगरसेवक भाजपमध्ये येऊ इच्छितात त्यांना थांबून दाखवा आणि मग तुम्ही भाजपच्या नगरसेवकांवरती बोला. मी त्याची संख्या सांगत नाही, तुम्हाला या पुढच्या काही दिवसांमध्ये त्याचा प्रत्यय येईल. लोकांसमोर आम्ही आणून त्यांचा प्रवेश करून दाखवू. पुण्याचं महत्त्व पाहता केवळ शहराध्यक्षच नाही तर भाजप प्रदेशाध्यक्षांनी सुद्धा राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांच्या दाव्यावर खुलासा केला. दावा करायला मी दावा करू शकतो की राष्ट्रवादीचे 26 येत आहेत, पण असले खोटे दावे करण्याची मला सवय नाही. घोडा मैदान जवळ आहे. नुकत्याच झालेल्या प्रभाग रचनेत प्रभागांच्या तोडफोडीत चक्क भाजप आणि राष्ट्रवादीनं काही अंशी संगनमत केल्याची चर्चा पुणे पालिकेच्या वर्तुळात सुरू आहे. पण भाजपनं मात्र हा आरोप फेटाळून लावलाय. त्यांनी काँग्रेसला आणि शिवसेनेला बाजूला ठेवलं. काँग्रेसच्या नेत्यांचे, शिवसेनेच्या नेत्यांचे मत विचारात नाही घेतले. त्यामुळे त्यांच्यामध्ये अंतर्गत महाविकास आघाडीमध्ये प्रचंड कलह आहे. प्रभाग रचनेमध्ये आम्ही कधी गेलो नाही आणि जाणार पण नाही. कशी प्रभाग रचना होऊ द्या, भाजपला फरक पडत नाही. भाजपने 5 वर्ष महापालिकेत काम केलंय, त्यामुळं पुणेकरांचा विश्वास भाजपवरतीच आहे. पुण्यातील नव्या प्रभाग रचनेत काँग्रेस, शिवसेना आणि मनसेच्या विद्यमान नगरसेवकांच्या प्रभागात मोठ्या प्रमाणात मोडतोड झाल्याच्या तक्रारी सुरू झाल्यात. तर दुसरीकडे सोयीची प्रभाग रचना करून घेण्यात राष्ट्रवादी काँग्रेस काहीशी यशस्वी झाले. त्यामुळेच कदाचित शहराध्यक्ष फोडाफोडीच्या भाषेसोबतच स्वबळाच्या बेटकुळ्या सुद्धा मित्रपक्षांना दाखवू लागलेत. त्यामुळे आता महापालिकेचा रणसंग्राम जसा जसा जवळ येईल तसं तसं पुण्यातलं राजकारण कशी वळणं घेतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. पुढे पाहूयात. महाराष्ट्र सरकारनं सुपर मार्केट आणि दुकानात वाईन विक्रीचा निर्णय घेतल्यानंतर त्याविरोधात विरोधक चांगलेच आक्रमक झालेत. दररोज भाजपचे नेते सरकारवर घणाघात करतात. त्यातच आता महाविकास आघाडीचे प्रणेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवारांनी एक विधान केलंय आणि त्यामुळे आता
महाविकास आघाडी सरकार वाईन विक्रीचा निर्णय मागे घेणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्रातल्याच महिला त्या ठिकाणी विरोध करतायत, मुलं विरोध करतायत. म्हणजे एखादी महिला सुपर मार्केटमध्ये गेली तर मुलं काय त्या वाईनच्या बाटल्यांकडे बघणार का? मग तुम्ही महाराष्ट्राला काय दारुडे करायला निघालेलात? महाराष्ट्राला मध्य राष्ट्र बनवण्याचं हे जे काही स्वप्न या सरकारचं दिसतंय त्याचा आम्ही निषेध करतो. महाराष्ट्रातली माझी आई बहिणीला हात जोडून विनंती करणार आहे की मी तुमच्या सोबत असणार आहे की जिथे हे उघडले तुम्ही स्ट्रेट अवे जाऊन ते फोडायला पाहिजे. वाईन विक्रीचा निर्णय घेतल्यानंतर राज्यामध्ये आता राजकीय घमासान सुरू झालाय. भाजप आणि इतर विरोधी पक्ष सरकारच्या या निर्णयाविरोधात चांगलेच आक्रमक झालेत. हे महाराष्ट्र आहे की मध्य राष्ट्र अशा स्वरूपाचे आरोपही केले जात आहेत. याच आरोपांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि महाविकास आघाडीचे निर्माते असलेल्या शरद पवारांच्या या एका विधानानं सरकार पेचात सापडण्याची शक्यता आहे. हे विधान नेमकं काय आहे ते तुम्हीच एकदा ऐका. वाईन आणि इतर जे सगळी लिकर आहे याच्यातला फरक हा जाणून घ्यायची भूमिका घेतली पाहिजे. आणि ती घेतली नाही आणि त्याला विरोध असेल तर सरकारने या सगळ्या गोष्टीच्या संबंधी वेगळा विचार केला तरी माझी काही त्याला विरोध असायचं कारण नाही. ऐकलत, शरद पवार एक प्रकारे दुकानांमध्ये वाईन विक्रीला होणारा विरोध पाहता तो निर्णय बदलण्याचाच सल्ला देत आहेत. पवारांच्या या सल्ल्यानंतर आधी आग्रही भूमिका घेणारे नेते सुद्धा सरकारनं काय तो निर्णय घ्यावा असं म्हणत चेंडू आता सरकारच्या कोर्टात टोलवत आहेत. महाविकास आघाडीच्या माध्यमातून योग्य तो याबाबत निर्णय घेतला जाईल. वाईन विक्रीच्या संदर्भात माननीय शरद पवार साहेब असतील, माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब असतील आणि काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात असतील, ह्या महाविकास आघाडीच्या समन्वय समितीच्या माध्यमातून त्यावर निर्णय घेतला जाईल. आता सत्ताधारीच बॅकफूटवर जात असल्याचं पाहताना विरोधक तरी कसे काय शांत बसणार. त्यामुळे येत्या काळात महाविकास आघाडीला याचे परिणाम भोगावे लागतील असा इशाराच भाजपचे नेते देत आहेत. ह्या सरकारने प्रत्येक विषय पुश करून पाहिला आणि शेवटी त्यांना तो मागे घ्यायला लागला. तसं त्यांना 2 विषयामध्ये ते डोळे मिटून कान बंद करून बसले आहेत. पण आगामी काळामध्ये इतकं हेवी आंदोलन होईल की ते दोन्ही विषय मागे. जेव्हापासून महाविकास आघाडी सरकारनं सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय घेतला तेव्हापासूनच राज्यभरातून या विरोधात सूर उमटताना दिसतोय. पण असं असताना सुद्धा सत्ताधारी मात्र हा निर्णय योग्य असल्याचं सांगण्यामध्ये व्यस्त होते. पण आता स्वतः शरद पवारांनीच अप्रत्यक्षपणे वाईन विक्रीचा निर्णय बदलण्याचा सल्ला देत सरकारला आपल्या निर्णयाबाबत विचार करायला भाग पाडलेला आहे. त्यामुळे आता सरकार वाईन विक्रीचा निर्णय मागे घेतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. वाईन किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये विकण्यास परवानगी देण्यात आल्यानं राज्यात राजकीय वादळ उठलंय. तर दुसरीकडे कोकणामध्ये इतर फळांपासून वाईन तयार करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी फळ उत्पादकांनी केली आहे. इतर फळांपासून कशी तयार होते वाईन पाहूयात या खास रिपोर्टमधून. ही आहे काजू, करवंद आणि जांभळापासून तयार झालेली वाईन. फळांपासून तयार होणाऱ्या वाईनची ही दृश्य बहुधा तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल. कोकणात गेल्या काही वर्षांपासून विविध फळांपासून वाईन तयार केली जाते. वाया जाणाऱ्या फळांचा वापर करून वाईन तयार केली जाते. दापोली कोकण कृषी विद्यापीठानं वाया जाणाऱ्या काजू बोंडांपासून वाईन निर्मितीला प्रोत्साहन दिलं. तसंच कृषी विद्यापीठातील वायनरी प्रकल्पात फळांपासून वाईन तयार करण्याचा प्रकल्प सुद्धा यशस्वी झाला. हे तंत्रज्ञान कुठेतरी शेतकऱ्यांना उपयोगी पडावं. ह्या भागामध्ये जे काही फळं फुकट जातात त्यापासून मूल्यवर्धित पदार्थ इतर तर होतात आहेतच, पण त्याबरोबर जर वाईन जर तयार झाली तर शेतकऱ्यांना 2 पैसे मिळतील असं माझं मत आहे. आता कोकण कृषी विद्यापीठाकडून कोकणातील आंबा, फणस, कोकम आणि चिकू पासून वाईन तयार करण्यासाठीचा प्रयोग केला जातोय. विद्यापीठाचा हाही प्रयोग यशस्वी होईल अशी आशा विद्यापीठाकडून व्यक्त होतीये.
तर फळांपासून तयार होणारी वाईन चांगली असल्याचा दावा जाणकारांकडून करण्यात आलाय. तिन्ही फळांपासून आणि पहिल्या काजू, करवंद आणि जांभूळ ह्या अशा प्रकारच्या वाईन्स आपल्याला व्यवस्थित करता येऊ शकतील आणि त्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने प्रचंड प्रमाणात वाया जाणाऱ्या फळांपासून ह्या वाईन आपण तयार करू शकतो. सरकारनं सुपर मार्केट आणि किराणा दुकानांमध्ये वाईन विक्रीच्या घेतलेल्या निर्णयाचं स्वागत कोकणातल्या वाईन उद्योगात असलेल्या शेतकऱ्यांनी केलंय. तर वाईन निर्मिती ते विक्री याकडे आणखी पुढे जाऊन सरकारनं विचार करावा असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. हिरव्या आंब्याच्या फळापासूनही आपण वाईन बनवायचं तंत्रज्ञान आता विकसित केलेलं आहे. त्याशिवाय आपली दुसरी जी फळं आहेत, उदाहरणार्थ करवंद आहे, जांभूळ आहे, ज्याच्याकडे आपलं लक्ष नाही तर त्याच्यापासूनही आपण वाईन बनवायचा तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे. निव्वळ विकसित केलेलं नाही तर वाईन टेस्ट करणारे किंवा ते परीक्षा घेणारे काही टेस्टर असतात, त्यांना टेस्टर म्हणतात, तर त्यांच्याकडून आपण टेस्ट पण करून घेतलेलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीची वाईन आपण तयार केलेली आहे. सरकारनं विविध फळांपासून वाईन निर्मितीला परवानगी दिल्यास वाया जाणाऱ्या फळांचा वापर चांगला होईल, तसंच फळांचं पैशात रूपांतर होईल. परिणामी शेतकरी आणखी समृद्ध होईल अशी आशा शेतकऱ्यांना आहे. 10,000 लिटर आणि 25,000 लिटरसाठी लागता कामा नाहीत असे जर नियम केली तर कोकणामध्ये गावोगाव वाईनऱ्या होऊ शकतात. प्रत्येक गावात फुकट जाणारी जी फळं आहेत ती प्रत्येक गावात वाईन होईल आणि ती प्रत्येक गावात विकली जाईल. एवढं सोपं आहे आणि वाईन करण्याचं तंत्र मला नाही वाटत फार मोठं अडचणीचं आहे. मी फोनवर माहिती देऊन लोकांनी वाईन केले हो. द्राक्षांपासून वाईन निर्मिती होतीये, त्यामुळे आता इतर फळांपासून वाईन निर्मितीच्या प्रयोगाला सरकार मान्यता देतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे. हा नियम केवळ पश्चिम महाराष्ट्रातल्या द्राक्ष उद्योगासाठी करण्यात आलाय की काय अशा प्रकारचा संशय आता कोकणातल्या शेतकऱ्यांना व्यक्त होतोय. कोकणातल्या शेतकऱ्यांना जर का दिलासा द्यायचा असेल, कोकणातल्या वाया जाणाऱ्या फळापासून वाईन निर्मिती व्हायची असेल तर सरकारने आपल्या धोरणामध्ये बदल करून धोरणात्मक निर्णय द्यावा अशी भूमिका आता कोकणी शेतकरी बांधव व्यक्त करीत आहेत. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, दापोली, रत्नागिरी. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात आणि ब्रेकनंतर इतरही बातम्या आपण पाहणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. नमस्ते महाराष्ट्रामध्ये ब्रेकनंतर बातमी आहे पुण्यातनं. पुण्यामध्ये लाकडाच्या गोदामाला पहाटे भीषण आग लागली होती. आगीत कोणीही जखमी किंवा आपण म्हणूयात की सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही आहे. अग्निशमन दलानं आग नियंत्रणात आणली. सासवड बोबदेव रस्त्यावरील येवलेवाडीची ही घटना आहे, जिथं एका लाकडाच्या गोदामाला पहाटे भीषण आग लागली. या आगीचं स्वरूप मोठं होतं आणि शर्थीचे प्रयत्न करत अग्निशमन दलाने या आगीवरती नियंत्रण मिळवलं आहे. मग आता लाकडाचं गोदाम असल्यामुळे आग ही झटपट पसरली. तेवढाच तिला विझवण्यासाठी देखील वेळ लागला. त्याची दृश्य आपण बघतोय. आगीचे लोळ उठत होते आणि यावेळी जोरदार पाण्याचा मारा करत ही आग विझवण्याचा प्रयत्न अग्निशमन दलाच्या जवानांनी केला. याबद्दल अधिक तपशील आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्याबरोबर फोन लाईनवरती. चंद्रकांत, ही आग नेमकी कशी लागली याबद्दल काही कळू शकलंय का? नेमकी कशी लागली हे अद्याप कारण समोर आलेलं नाही, पण पहाटे 5:30च्या दरम्यान ही आग लागली. एकदम भडकं उडालं. तसं वस्तीतलं एक गोडाऊन होतं. म्हणजे आपले बांबू असतात ना, बांबू, लाकूड फाटा, म्हणजे एखाद्या मंडपाचं सामान असेल किंवा सेंट्रिंगचं सामान विशेष करून, हे सगळं तिथे ते भरलेलं ओपन स्पेस होता. तो बाजूने फक्त पत्रे लावलेले होते. त्यामुळे सुदैवाने ही आग आजूबाजूला पसरली नाही, नाहीतर ही नागरी वस्ती होती. भयानक धोका वाढला असता तिथं. आणि ह्या साधारण 2-3 तासात आटोक्यात आली. आता कुलिंगचं काम सुरू आहे. नुकसान तर प्रचंड झालेलं आहे. सुदैवाने जीवितहानी कुठलीच नाही. पण यामुळे आता असे जे गोडाऊन्स आहेत ते नागरी वस्तीत ठेवत की नाही हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. कारण एवढे तसं दाट लोकवस्तीचा भाग आहे. आता उपनगर आहे, शहरात समाविष्ट झालेली हा सगळा परिसर आहे. त्यामुळे काळजी घ्यावी लागणार इथून पुढे अशा घटना घडताना. असे गोडाऊन्स नेमकं त्यांचं काय करायचं. पण तसा हा फार काय म्हणूयात की मूलभूत विषय आहे की फायर सेफ्टी संबंधित काही तिथे व्यवस्था नव्हती का जेव्हा ही आग लागली? काहीच नाही. आता आपलं साधं गोडाऊन आपण ठेवतो ना, कचऱ्याचं सामान कसं एका बाजूला एका कोपऱ्यात लावून ठेवतो, तसंच ते गोडाऊन होतं. सगळं लाकूड, बांबू सगळे तिथे लावून रचून ठेवलेले होते. संबंधित कोण ठेकेदार असेल त्याचं ते सगळं गोडाऊन होतं.
म्हणजे अस्थायी स्वरूपाचं, म्हणजे गोडाऊनही म्हणता येणार नाही त्याला ऍक्च्युअली. म्हणजे एका मोकळ्या जागेत बाजूने पत्रे लावून तिथं ते सगळं सामान त्यांनी डंप केलेलं होतं, त्याला ती आग लागलेली आहे. त्यामुळे फायर सेफ्टीचं तसं काही विषयच नव्हता. नॉर्मचं काही म्हणजे ते कितपत पाळेल माहित नाही. असं ओपन स्पेस गोडाऊन मध्ये कसलं आलं फायर सेफ्टी कसलं काय. धन्यवाद चंद्रकांत या सगळ्या तपशिलाबद्दल. पुढे पाहूयात. मुंबईमध्ये काही दिवसांपूर्वी दहिसरमध्ये दिवसा ढवळ्या पिस्तुलीच्या धाकावर बँकेत दरोडा टाकण्यात आला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा मुलुंडमधील आंगडियाच्या कार्यालयात पिस्तूल दाखवून धाडसी दरोडा टाकण्यात आलाय. 1 कोटीची लूट करून आरोपी पसार झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलुंडमधील एका कार्यालयावर 3 ते 4 तरुणांनी पिस्तुलाच्या धाकावर दरोडा टाकला. दुकानात घुसून या दरोडेखोरांनी सर्व कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्यामुळे घाबरलेल्या कर्मचाऱ्यांनी पैसे देऊन टाकले. दरोडेखोरांनी पिस्तुलीच्या धाकावर कर्मचाऱ्यांच्या बॅगेमध्ये रोख रक्कम भरायला सुरुवात केली, बळजबरी केली आणि 10 ते 15 मिनिटं हा प्रकार सुरू होता. रोख रक्कम बॅगेत भरल्यानंतर दरोडेखोर पसार झाले. दरोडेखोर पळून गेल्यानंतर कर्मचाऱ्यांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आणि पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलिसांनी CCTV फुटेज देखील ताब्यात घेतलंय आणि या CCTV फुटेजमध्ये दिसणारे जे तरुण आहेत ते नेमके कोण आहेत याचा शोध आता घेतला जातो. आणि हे CCTV दृश्य आपण पाहतोय. या दृश्यांमध्ये स्पष्टपणे दिसतंय की मुंबईतल्या मुलुंडमध्ये एका अंगडियाच्या कार्यालयावरती अचानक काही तरुण जे त्या कार्यालयामध्ये ते घुसून आले. पिस्तुलीच्या धाकावर त्यांनी या सगळ्या कर्मचाऱ्यांना बाजूला बसण्यास सांगितलं. कर्मचारी देखील घाबरले आणि त्यांच्याच बॅगेमध्ये, या कर्मचाऱ्यांच्याच बॅगेमध्ये त्यांनी पैसे भरले आणि तिथून हे तरुण जे आहेत ते पसार झाले. पुढे पाहूयात. पुण्यात मोबाईल चोरी आणि दागिन्यांची चोरी करणाऱ्या एका टोळीला गुन्हे शाखेनं अटक केली आहे. मोबाईल चोरी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळत 9 गुन्हे म्हणजे 9 पोलिसांनी हे सगळे जे आहेत ते उघडकीस आणलेले आहेत 9 गुन्हे. त्याचबरोबर शहरात दिवसेंदिवस घडत असलेल्या मोबाईल आणि ज्वेलरी चोरीच्या गुन्ह्यांचा यशस्वीपणे तपास करून पुणे शहर गुन्हे शाखा युनिट 3च्या पथकाने 9 गुन्हे उघडकीस आणत 1,17,000 रुपये किमतीचे एकूण 9 मोबाईल जप्त केलेले आहेत. तर गुन्ह्यात वापरलेली एक दुचाकी सुद्धा पोलिसांनी हस्तगत केली आहे. पुढे मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी अशी आहे की मध्य रेल्वेवर 72 तासांचा जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे ते दिवा स्थानकादरम्यान हा जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात येईल. हा मेगा ब्लॉक 5, 6 आणि 7 फेब्रुवारीला असेल. या मेगा ब्लॉक दरम्यान 100पेक्षा जास्त लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस आणि मेल गाड्या रद्द करण्यात आल्यात. तर 350 लोकल ट्रेन देखील रद्द करण्यात आल्यात. दिवा ते ठाणे स्थानकादरम्यान अप फास्ट लाईन आणि 6व्या लाईनवर हा जम्बो मेगा ब्लॉक असणार आहे आणि त्यामुळे कोकणात जाणाऱ्या सर्व गाड्या 3 दिवस बंद राहतील. येणारा जो ब्लॉक आहे हा शेवटचा ब्लॉक जो आहे हा 72 तासांचा ब्लॉक असेल. हा ब्लॉक आपण दिवा आणि ठाणे या जलद मार्गावरती घेत आहोत. हा ब्लॉक येत्या शनिवारी म्हणजे 5 फेब्रुवारीपासून सुरू होईल. शनिवारी / रविवारी रात्री 12 वाजता हा ब्लॉक सुरू होईल. तो ब्लॉक पुढच्या 72 तासासाठी म्हणजे 7 तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत म्हणजे 7/8 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपर्यंत हा ब्लॉक राहील. त्यामुळे जम्बो ब्लॉकचं हे शेड्यूल लक्षात घेऊनच आपण प्रवासाकरता बाहेर पडणं आवश्यक ठरणार आहे. पुढे पाहूयात बातमी. ठाण्यातनं कोरोना लसीकरण केल्याचं बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या आरोपीला ठाणे गुन्हे शाखा मालमत्ता शोध पथकाकडून अटक करण्यात आलेली आहे. ठाणे शहरात 15 जणांना बोगस प्रमाणपत्र दिल्याची कबुली आरोपींकडून देण्यात आली आहे. 2,000 हे प्रमाणपत्र विकल्याची माहिती पोलिसांनी दिली. कोरोना लसीचे 2 डोस घेतल्याचं बनावट सर्टिफिकेट बनवून देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला. ठाणे गुन्हे शाखेच्या मालमत्ता शोध पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे आणि या प्रकरणामध्ये अशफाक इफ्तिकार शेख या आरोपीला अटक करण्यात आली आहे.
लसीकरणाचा कुठलाही एकही डोस न घेता दोन्ही डोस पूर्ण झाल्याचं जे सर्टिफिकेट हे बोगस सर्टिफिकेट मिळत असल्याबाबतची माहिती आमचे प्रॉपर्टी सेलचे होनराव यांना मिळाली होती. त्यांनी ती खात्री केली आणि त्याला सापळा लावला असता एक डमी ग्राहक पाठवला आणि मोबाईल नंबर आणि आधार कार्ड आम्ही दिल्यानंतर त्यांनी लगेच एक सर्टिफिकेट जनरेट करून दिलं. त्या आरोपीला आपण अटक केलेली आहे. त्याचं मोबाईल आणि त्याच्याकडे जे काही सॉफ्टवेअर आहे त्याची तपासणी करून आता पुढचा तपास आम्ही करत आहोत. पुढे बातमी पाहूयात की मनमाडजवळ गिर्यारोहणाचं प्रशिक्षण देणाऱ्या 2 गिर्यारोहकांचा डोंगरावरून पडून जागीच मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मनमाडजवळ हडबाची शेंडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंगरावर ही घटना घडली आहे. दरम्यान अमोल वाघ आणि मयूर मस्के अशी त्यांची नावं आहेत. दोघेही अहमदनगरच्या इंद्रप्रस्थ ट्रेकर ग्रुपचे ट्रेनर होते. डोंगरावरून परत येताना 13 जण सुखरूपपणे खाली उतरले, पण शेवटी ट्रेनर अमोल वाघ आणि मयूर मस्के खाली येत असताना एक खिळा निखळून पडला आणि त्यामुळे दोर सटकला. त्यामुळे दोघे खाली पडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. हाच तो सुळका आहे ज्याच्यावरनं हे 2 गिर्यारोहक खाली पडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. दुर्दैवी घटना ही म्हणावी लागेल. बऱ्याच वेळेस या सगळ्या प्रशिक्षणामध्ये संपूर्ण काळजी घेतली जाते, पण काही वेळेला एखादी गोष्ट ही जीवावर बेतते. म्हणजे खिळा जो आहे, कारण हा जो रोप असतो आणि त्या रोपच्या कडा ज्या असतात त्या खिळ्यामध्ये अडकवलेल्या असतात आणि त्याच्या साह्यानेच एक एक करत खरं पुढे जाणं, चढत जाणं आणि खाली उतरत येणं असा सगळा सराव असतो. पण हा सराव देखील आता प्रशिक्षण देणाऱ्या दोघांच्या जीवावरच बेतला. पुढे पाहूयात मुंबईतील लाल बहादूर शास्त्री मार्गाचं रुंदीकरण करण्यात येतं आणि या मार्गावर अनेक अनधिकृत बांधकाम आहेत. त्यासाठी या रस्त्यालगत असलेलं बांधकाम काढण्याचं काम पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकानं कारवाई करत तोडकाम हाती घेतलं. मात्र कुर्ला न्यायालयाच्या बाजूला असलेलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं माजी आमदार मिलिंद कांबळे यांचं कार्यालय तोडत असताना कांबळेंचे समर्थक जमा झाले, पण पालिका अधिकाऱ्यांनी हे अनधिकृत कार्यालय तोडलं नाही. या ठिकाणी राजकीय नेत्यांचा दबाव आला असावा म्हणूनच हे कार्यालय वाचू शकलं अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. पुढे बातमी अशी की पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना हजर राहण्याचे आदेश मुंबईतल्या कोर्टानं दिलेत. येत्या 22 मार्चला हजर राहण्याचे आदेश जे आहेत ते कोर्टानं ममता बॅनर्जींना दिल्याचं कळतं. मुंबई दौऱ्यादरम्यान ममता बॅनर्जींनी राष्ट्रगीताचा अपमान केल्याचा आरोप करून त्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती आणि त्यावर कोर्टानं हे निर्देश दिलेत. पुढे पाहूयात महत्त्वाची बातमी अशी आहे की योगी आदित्यनाथांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारनं उत्तर प्रदेशचा मोठा विकास केल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं. यापूर्वी सरकारच्या काळात केवळ काही कुटुंबाचा विकास झाल्याची टीका करत त्यांनी समाजवादी पार्टीवर निशाणा साधलाय. अत्तरवाल्यांकडे सापडलेल्या 2.5 कोटींच्या घबडावर समाजवादी पार्टी का बोलत नाही असं देखील त्यांनी म्हटलंय. आणि या महत्त्वाच्या बातमीनंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.